माझं नाव श्रद्धा श्रीकांत नाईक आहे. मला डोळ्याचा 10-12 वर्षापासून खूप त्रास होता. कॉर्नियाचा प्रॉब्लेम झाला हे मला कळलं आणि मी 10-12 वर्ष ड्रॉपवर राहिले. त्याच्यानंतर मला अजय कुलकर्णी सरांनी माझं नेत्रालयामध्ये लेजर सर्जरी करता पाठवली. त्यामुळे इथे देव सर होते, त्यांनी माझी लेजर सर्जरी केली आणि तेव्हापासून मग मी इथे माझ्या नेत्रालयामध्ये यायला लागली. त्यानंतर मला त्यांचा काही दिवसानंतर त्यांचा फोन आला की तुम्ही येऊ शकता का, तुम्हाला पाहिजे तसा कॉर्निया इथे आमच्या बाईकमध्ये आले. त्याच्यानंतर मी इथे येऊन भेटली आणि नंतर माझ्या सर्व टेस्ट वगैरे करण्यात आल्या. 2022 मला त्यांचा कॉल आला, तेव्हा मी माझ्या काही कारणाने येऊ नाही शकली. तर आत्ता नोव्हेंबर मध्ये त्यांचा पुन्हा कॉल आला मला, नोव्हेंबर 25. त्याच्यानंतर मी इथे नागपुरातच असल्यामुळे मी ताबडतोब येऊन इथे भेटले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या सर्व टेस्ट करण्यात आल्या की मला जो पाहिजे तो कॉर्निया त्यांच्याजवळ आहे का, दोन्ही तो टिश्यू मॅच होतो का, ते त्यांनी बघितलं. माझ्या सर्व टेस्ट केल्या आणि त्याच्यानंतर आदिती जोहरी मॅडमनी सेकंड डेला 7 नोव्हेंबरला माझं ऑपरेशन केलं कॉर्निया ट्रान्सप्लांट. मला खूप भीती वाटत होती, पण इथल्या स्टाफनी आणि आदिती मॅडमनी आणि सगळ्या स्टाफनी, आता सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत, पण प्रत्येकाने माझं खूप हिंमत वाढवली, खूप हिंमत दिली की काही होत नाही, तुम्ही आरामात करू शकता सर्जरी. दिवसभर माझ्या सर्व टेस्ट व्यवस्थित झाल्या आणि संध्याकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी ऑपरेशनची डेट ठरली आणि सकाळी मी ऑपरेशन करता इथे ॲडमिट झाले 7 तारखेला. इथे आल्यानंतरही इथल्या प्रत्येक जणांनी मला खूप हिंमत दिली आणि मेजर सर्जरी असल्यामुळे मी घाबरत होती. परमेश्वराची कृपा आणि डॉक्टर आदिती मॅडमच्या कृपेने आणि सगळ्यांच्या स्टाफच्या सगळ्या कृपेने सहकार्याने माझी सर्जरी 3.5-4 तास झाली, पण सक्सेस झाली. तिथले लिगल ॲडवायझर जे आहेत सतीश सुळे सर, त्यांनी सगळ्यात पहिले मला सांगितलं की तू सर्जरी इथेच कर. आणि त्यांच्याकडे माझी थोडे दिवस ट्रीटमेंट होती. ते पण स्वतः इथे आले होते आणि दिवसभर मी इथे होती, पण मला इथल्या सगळ्या स्टाफचा आणि मॅडमचा खूपच चांगला अनुभव आहे. म्हणजे प्रत्येकजण खूप कोऑपरेट करतं आणि आपल्याला खूप समजून घेतात. कारण डोळा हा इतका नाजूक भाग आहे की माणूस तसाच खूप सेन्सिटिव्ह असतो, पण यांच्या सगळ्यांच्या बोलण्यामुळे सहकार्यामुळे माझी सर्जरी व्यवस्थित झाली. सर्जरीच्या नंतर 8 दिवसानंतर मला दिसायला लागलं आणि हळूहळू माझी विजन वाढली. 3 महिन्यात मला आता व्यवस्थित लांबचं दिसायला लागलं, जे एकदम पहिले ब्लड दिसायला त्यामुळे व्यवस्थित दिसायला लागलं. रेग्युलर चेकअप, ड्रॉप टाकल्यानंतर आणि इथे रेग्युलर चेकअप झाल्यानंतर मला आता व्यवस्थित दिसायला लागली. माझ्या मिसेस श्रद्धा नाईकचं इथे ऑपरेशन झालेलं आहे माझ्या नेत्रालयात. ते एकदम सक्सेस आणि छान झालेलं आहे आणि त्याचा आता आम्हाला चांगला अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने आय डोनेट केलं पाहिजे, नेत्रदान हे करायला पाहिजे, जेणेकरून माझ्या मिसेससारखं ज्यांना कोणाला त्रास आहे त्यामुळे ती मदत होईल आणि पुढे चांगला लाभ होईल असं मला वाटते. मला ज्यांच्या कोणाचा डोळा मिळाला, ज्याचा टिश्यू मला मिळाला आहे, ती व्यक्ती मला माहीत नाही आहे, परंतु त्याचे सगळ्यात जास्त धन्यवाद आणि परमेश्वराचे धन्यवाद. माझं नेत्रालयामधल्या सर्व डॉक्टर्स आणि सर्व कर्मचाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आदिती मॅडमचे विशेष धन्यवाद. यांच्यामुळे मला आज छान दिसायला लागलेलं आहे. तेव्हा नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान आहे असंच मी म्हणतो. धन्यवाद. तुम्ही